आपल्याला ते जाणवतं आहे. धन्यवाद सर. यानंतर 2020 मधील द्वितीय पुरस्कार नांदेड, पुणे येथील देवा झिंजाड यांना सगळं उलथून टाकलं पाहिजे या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात येत आहे. मी कवी देवा झिंजाड यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. सगळं उलथून टाकलं पाहिजे हा देवा झिंजाड यांचा काव्यसंग्रह. नांदेड सिटी पुणे येथून ते आलेले आहेत. त्यांना 2020चा विशाखा पुरस्कार मिळालेला आहे. कोवळ्या मनानं गावखेड्यात सोसलेले चटके, दारिद्र्यानं हळवं मन विचार करतं झाल्यावर जो आविष्कार करतं ती त्यांची कविता आहे. त्यांची कविता ही चुंबळ आहे. चुंबळ जशी ओझं पेलते डोक्यावरचं, तशी त्यांचं ओझं पेलणारी ही त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितेतल्या काही ओळी: मावत नाही उपाशी डोळ्यात भूक, मावत नाही उपाशी डोळ्यात भूक, म्हणून आशेची वळकटी करून बसलेल्या अनेक गरीब जठरांना होत असते मोडशी उदरातल्या उदरात. पण तेव्हा होतात अनंत वेदना आतड्याला, जेव्हा बघतो मी शिळ्या भाकरीचे श्रीमंत तुकडे डस्टबिनमध्ये. देवा झिंजाड. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कवी देवा झिंजाड यांना सन्मानित करावे. धन्यवाद सर. मी कवी देवा झिंजाड यांना विनंती करते की त्यांनी आपली एक कविता सादर करावी. इथे जे बसलेले आहेत त्यांच्या सगळ्याच मंडळींच्या आयुष्यात कधी ना कधी अर्ध्या भाकरीची वेळ आली असेल, त्याचीच कविता आहे. बाळा मला भूक नाही असं आई जवा म्हणायची, बाळा मला भूक नाही असं आई जवा म्हणायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची, पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची, पोट रिकाम असायचं गच्च डोळे ती मिटायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, राखेल संपत म्हणून चिमणी विझून ती टाकायची, राखेल संपत म्हणून चिमणी विझून ती टाकायची, काळ्या कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, भल्या पाटच उठायची दुःख दळत बसायची, भल्या पाटच उठायची दुःख दळत बसायची, भाकर पुरावी म्हणून मुक्या जात्याला विनवायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, नोट 5 रुपयाची काळ्या मडक्यात दडवायची, नोट 5 रुपयाची काळ्या मडक्यात दडवायची, तार तेलाची कोळशात 6 महिन्यानं दिसायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची, वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची, एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची,
4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची. विनायक भाऊ, आत्ता दिवाळी करू, पुढल्या वेळेला दिवाळी करू असं म्हणता म्हणता 4-4 वर्ष जायचे, पण घरात लाडूचा वास यायचा नाही. त्यासाठी या ओळी आहे. 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची, हे असं नशिबी का विठुरायाशी भांडायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची. दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची. पीठ नसता घरात लापशी भिजून घालायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. फडक बांधून पोटाला बैलावान ती राबायची. फडक बांधून पोटाला बैलावानी ती राबायची. पाणी झिऱ्याचं पिऊन ती भुकेला मारायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची. कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम भाळायची. आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम भाळायची. आहो एकुलत एक लुगड, आहो एकुलत एक लुगड रातच धुवून वाळवायची. अहो एकुलत एक लुगड रातच धुवून नेसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. येता पहिला नंबर राना जाऊन हसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. बाप गेलता देवा घरी असं 4 वर्ष फसवलं तिने. आज येईल उद्या येईल. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. करंडा पाहून कुकवाचा, करंडा पाहून कुकवाचा एकटीच अंधारात रडायची. एकटीच अंधारात रडायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अर्धी भाकर असायची. सगळ्यांचे डोळे पाणावतील अशी सरांची कविता होती. धन्यवाद सर.